नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर ललिता इकडे कार्तिकीला प्रॉमिस करणार आहे की मी तुला तुझ्या बापाला भेटून देईल. या सगळ्यांचं डिस्कशन होईल. मीनवाईल कार्तिकीसुद्धा तिला घरातले सगळे सिक्रेट सांगणार आहे की ती सावत्र मुलगी आहे, त्यानंतर काय गोष्टी घडणार आहेत हे सगळं तिच्यासमोर येणार आहे. मीनवाईल इकडे या सगळ्यांची खूप जोरदार चर्चा सुरू असते की मोहिनीमुळे खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटल्या आणि आरकेने जसा प्लॅन ठरवला होता तसा स्पॉट बॉय येऊन तिथे या तिघांचा खूप जोरदार अपमान करतो, त्यांना तिथून हाकलून देणार आहे आणि या सगळ्याचा नंतर आरके खूप मोठा भाव करणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलं. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत कार्तिकी इकडे सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा ती म्हणते तुम्हाला वाटते तेवढी ही गोष्ट सोपी नाही आहे. या घरातली लोक आहेत ना, ती माझी एक जण सुद्धा माझ्या ओळखीचं किंवा माझ्या नात्याचं कोणीच नाही आहे. सगळे फक्त आहेत म्हणून आहेत आणि यांच्यामधलं खरं म्हटलं तर माझे वडील माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. तेव्हा ललिता म्हणते अच्छा असं आहे का, म्हणजे ती तुमची सावत्र आई आहे आणि तिने तुला सगळ्यांपासून दूर केलं आहे. ही आई अशी कशी काय वागू शकते. तेव्हा कार्तिकी म्हणते ते तसेच आहे तो, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, पण तुम्ही माझी मदत करू शकता. तुम्ही माझ्या वडिलांची आणि माझी भेट घडून आणली तर जास्त चांगलं होईल. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मी सगळे अरेंजमेंट करते, पण मी एक गोष्ट सांगेल, जेव्हा मला मदत लागेल तेव्हा तू सुद्धा मदत करायची. तेव्हा कार्तिकी म्हणते तुम्ही तर आरकेच्या आई आहात, तुम्हाला मदतीची काय गरज असेल. तेव्हा ती म्हणते तसं नाही, कधी कोणाला कोणती मदत लागेल कोणीच सांगू शकत नाही, म्हणून मला असं वाटतंय की जेव्हा मला मदत लागेल ना तेव्हा तू सुद्धा माझी मदत करण्यासाठी तत्पर राहावं. तेव्हा ती म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला जी कोणती मदत हवी असेल ना त्यासाठी मी कायम उभी राहील, पण असं करा की लवकरात लवकर या गोष्टी अरेंज करा. खरं म्हटलं तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, 4 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजेत. तेव्हा ती विचारते 4 दिवसात काय असं जे घडणं एवढं गरजेचं तुला वाटतंय. तेव्हा ती म्हणते ते मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, पण ट्राय करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आरकेला जरा मला रिकमेंड करायला सांगता का. तसं तो मला म्हणाला आहे की तो त्याच्या नेक्स्ट फिल्ममध्ये मला रिकमेंड करेल, पण तुम्ही जरा एकदा कानावरती घातलं तर जास्त चांगलं होईल ना. तेव्हा ती म्हणते काहीच हरकत नाही. इकडे सगळेजण चर्चा करत असतात तेव्हा शालू म्हणायला लागते की मला असं वाटते जर मोहिनीचं फ्युचर याच्यामध्ये आहे तर मोहिनीने हे सगळं केलं तरी मला चालेल, मला याच्यामध्ये काही दोष वाटत नाही. तेव्हा पिंकी म्हणते अच्छा तुला आत्ता काही दोष वाटत नाही का. बघा बघा आईचे रूपरंग सगळे बदलले, एवढे दिवस तुला हे काम पटत नव्हतं, पण आता मुलीसाठी तू या सगळ्यासाठी रेडी झाली आहेस ना. तेव्हा बाबा म्हणतात हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मोहिनीला तिचा निर्णय घेऊ दे, तिला जे योग्य वाटेल ते ती करावं. तेव्हा पिंकी म्हणते कधी विचार सुद्धा केला नव्हता की मोहिनी इतकी मोठी स्टार होईल. आज तर सगळंच बोलणं खरं होतंय की मोहिनी तर नशिबाने स्टार होणं लिहूनच आली आहे, त्यामुळे तर या सगळ्या गोष्टी होतात. आता थोड्या वेळानंतर ती भेटेल ना तेव्हा आपण तिच्याशी बोलूया. तेवढ्यात तिथे स्पॉट बॉय येतो आणि म्हणायला लागतो चला चला तुम्ही बाहेर चला, इथे का थांबलायत तुम्ही. तेव्हा ते म्हणतात अरे आम्ही आरकेचे गेस्ट आहोत. तेव्हा तो म्हणतो तुम्ही आरके बिरकेचे गेस्ट नाही आहेत, चला निघा इथून. खरं म्हटलं तर आमचे क्लायंट येत आहेत आणि त्यासाठी ही जागा मोकळी होणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर इथेच राहिले तर आम्ही पुढचं काम कसं करायचं, तुम्ही तुमचं दुसरीकडे सोय बघा, आम्ही आमचं बघतो. तेव्हा पिंकी आणि बाकी सगळे थोडे चिडूनच गेलेले असतात, पण लगेच कसं बसं बाबा सावरतात आणि म्हणतात ठीक आहे जाऊ दे, आपण आता दुसरीकडे बघूया. तेव्हा पिंकी म्हणते एक काम करायचं का, आपण मोहिनीच्या व्हॅनिटीमध्ये जायचं का. तेव्हा त्या व्हॅनिटीच्या जवळ जातात, पण व्हॅनिटी तर लॉक असते, म्हणून सगळ्यांची काळजी अजूनच वाढायला लागते की व्हॅनिटी कशी काय लॉक असू शकते. तेव्हा बाबा म्हणायला लागतात अरे व्हॅनिटी तर लॉक करूनच जातील ना, कोणी घुसलं बिसलं तर.
झाल्यानंतर तेवढ्यात तिचं लक्ष जातं की याच्यावरती मोहिनीचं नाव का नाही. सकाळी तर नाव होतं. पिंकीचं लक्ष जातं आणि तो कागद तिच्या हातामध्ये येतो. तेव्हा ती म्हणते हे कोणीतरी उगाच मुद्दामच केला आहे, मला तर असंच वाटते. तेव्हा बाबा म्हणतात जाऊ दे ग, तू नको एवढं लक्ष देऊ, आपण मोहिनीकडे जायला पाहिजे. मला असं वाटते तिथे ऊन कमी आहे, आपण तिथे बसूया. तेवढ्यात तिथे स्पॉट बॉय जातो. तेव्हा ते म्हणतात एक काम करता का दादा, 4 खुर्च्या आम्हाला त्या सावलीमध्ये लावू देता का. तेव्हा ते म्हणतात हीच काम आहेत का, मला दुसऱ्या कोणत्या तरी स्पॉट बॉयला सांगा, मला क्लायंटची मीटिंग हँडल करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर पिंकी खूप चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते हे असं आपल्याशी कसं काय वागू शकतात, हे वागणं मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. पण कसे बसे ते विषय सावरतात. इकडे मोहिनी आणि आरकेचे सीन सुरू असतात. तेव्हा मोहिनी म्हणायला लागते आता पार्टी तर संपली, मला माझं गिफ्ट काय भेटणार आहे. तेव्हा आरके म्हणतो आता तर तुझ्यासाठी एकच गिफ्ट आहे. ते मस्तपैकी त्यांची ॲड कंप्लीट करतात. तेवढ्यात स्पॉट बॉय तिथे येतो. लगेच आरके त्याला स्वतःच्या जवळ बोलून घेतो आणि विचारतो काय रे तुझं काम झालं का. तेव्हा तो म्हणतो हो सर, तुम्ही जसं काम सांगितलं होतं ना तसं मी सगळं काम केलं आहे आणि मला नाही वाटत आता त्यांना इथे पुन्हा यायची हिंमत सुद्धा होईल, कारण की काम तर मी अगदीच चोख केलं आहे. तेव्हा आरके म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, काम तू चांगलंच कर आणि पुढचं काम सुद्धा तुला चांगलंच करायचं आहे. हे सुद्धा आठवण ठेव, कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. तेव्हा इकडे हे दोघं लगेच आजूबाजूला जायला लागतात की कुठेतरी सावलीचा मार्ग मिळावा, पण त्यांना काही मार्ग सापडत नसतो. आणि हे सगळं होत असताना इकडे शालूची तब्येत थोडी खराब व्हायला आलेली असते. तिला काय करावं काही सुधरत नसतं. तेव्हा कसं बसं का होईना हे लोक विषय सावरतात आणि शालूला सावलीमध्ये घेऊन जातच असतात. तेवढ्यात शालूची तब्येत थोडी खराब व्हायला लागते आणि आरके हे सगळं लांबून चोरून चोरून बघत असतो की फायनली आता माझ्या मनासारख्या गोष्टी घडत आहेत, म्हणून तो अजूनच त्या गोष्टी मनापासून करायला लागतो. इकडे शालूला अक्षरशः चक्कर येते, पण मोहिनीचं तिच्याकडे बिलकुल लक्ष नसतं. ती तिच्या कामात असते. तेवढ्यात आरके लगेच इकडे त्यांच्या जवळ जातो आणि म्हणतो काय झालं, तुम्ही इथे काय करताय, तुमच्यासाठी तर वेगळा टेंट होता ना. तेव्हा ते म्हणतात तिथे कुठली तरी क्लायंटची मीटिंग आली त्यामुळे आम्ही इथे आहोत, पण जरा पाण्याचं अरेंजमेंट बघताय का. आरके स्पॉटला ओरडतो आणि म्हणतो पाणी द्या. इथे शालूला पाणी पाजलं जातं आणि तेव्हा जाऊन शालूला थोडं बरं वाटतं. आरके म्हणायला लागतो मला खरं खरं सांगा, तुम्ही तिथून का आले, काही घडलंय का. तेव्हा ते म्हणतात काय नाही, तिथं क्लायंट मीटिंग होती ना त्यामुळे त्यांनी सांगितलं की दुसरीकडे सोय बघा. आरके म्हणायला लागतो एक काम करा, तुम्ही माझ्या टेंटमध्ये चला, आता उगतच्या या गोष्टी करू नका, मला हे काही आवडलेलं नाही आहे. ते लगेच आरकेच्या टेंटमध्ये जायला लागतात. तेवढ्यात पिंकीचं लक्ष इकडे कार्तिकीकडे जाते. कार्तिकी इकडे ललिताला बाय करत असते. तेव्हा शालू म्हणते ही यांना कशी काय ओळखते, जेव्हा त्या घरी आल्या होत्या तेव्हा हिची आणि त्यांची ओळख काही झाली नव्हती, मग हिचा आणि यांचा काय संबंध आला, काहीतरी नक्कीच गडबड आहे. तेव्हा पिंकी म्हणते बरोबर, हे तर ओळखतच असतील ना, म्हणजे असंच ओळख झाली असेल ग. तेवढ्यात ते कार्तिकीला आवाज देतात आणि विचारतात काय ग कार्तिकी, तू तिथे काय करत होती. तेव्हा ती म्हणते काय नाही, कॅज्युअली मी भेटायला गेली होती, त्यांना माहिती नव्हतं ना की मी मोहिनीची बहीण आहे, मग त्यांच्याशी ओळख करून घेतली. कसं आहे त्या मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांच्याशी ओळख असलेली जास्त चांगली आहे ना, पण आता मला भूक लागली आहे, चला आपण जेवून घेऊ. तेव्हा पिंकी म्हणते अगं इथे आईची तब्येत खराब झाली, त्याच्याशी तुला काहीच घेणं नाही का, म्हणजे सगळ्या गोष्टी तुझ्या पुरत्याच का. तेव्हा ती म्हणते चल भूक लागली आहे. ते सगळे लगेच आरकेच्या टेंटमध्ये जातात. तेव्हा आरके विचारतो तुम्ही इथे बसून घ्या आणि मला सांगा काय झालं होतं, कशामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या, मला खरंच काहीतरी कळायला पाहिजे. कोणत्या स्पॉटने तुम्हाला लांब केलं होतं, काय तुम्ही बोलणार नाही का. थांबा जरा, बंटी तुझं लक्ष कुठं होतं रे, तुला बेसिक गोष्ट सांगितली होती यांच्या खाण्यापिण्याचं आणि बाकी सगळ्या गोष्टी बघ, पण त्या सुद्धा तुझ्याकडून झाल्या नाही का. तेव्हा बंटी म्हणतो साहेब मला खरंच काही माहिती नाही, खरंच सर मला याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. बंटी लगेच स्पॉटला आवाज देतो. सगळे त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण
आर के काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो तेव्हा तो विचारतो, मला सांगा यांना टेंटच्या बाहेर कोणी काढलं? तेवढ्यात तो स्पॉट सांगायला लागतो, हो मीच काढलं. तिथे क्लायंटची मीटिंग होती ना, त्यामुळे मी त्यांना दुसरीकडे जायला सांगितलं. तेव्हा आर के त्यांच्या सनसनीत एक कानाखाली मारतो. हे बघता सगळे त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण आर के म्हणायला लागतो, तू त्यांचा अपमान केला, त्यांना टेंटच्या बाहेर काढलं, ते माझे स्पेशल गेस्ट होते आणि त्यांच्याबरोबर तू माझा सुद्धा अपमान केला आहे. तू काय केलं तुझं तुला तरी कळतंय का? तो म्हणायला लागतो, सॉरी साहेब, माझ्याकडून चूक झाली, पुन्हा अशी चूक होणार नाही. आर के त्याच्या अजून एक कानाखाली मारतो आणि म्हणतो, आत्ताच्या आता इथून चालतं व्हायचं, तुझं काम आणि सगळ्या गोष्टी आत्ताच्या आता गेल्या समजायच्या. तेव्हा तो म्हणतो, साहेब असं करू नका हो, मला खरंच कामाची गरज आहे. आर के म्हणायला लागतो, हे तुला पहिले समजायला पाहिजे होतं, तू जे त्यांच्या बाबतीत केलं आहे ना, हे मी बिलकुल खपवून घेणार नाही, निघ आता, आत्ताच्या आता चालता हो. तो त्याला तिथून पाठवून देतो आणि म्हणायला लागतो, सॉरी, माझ्याकडून ही चूक झाली, मीच तुम्हाला बोलवलं आणि माझ्याचमुळे तुमचा अपमान झाला. तेव्हा ते म्हणते, नाही नाही, असं काहीच नाही, तू मग उगाच मनाला लावून घेऊ नका. सगळे त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा आर के म्हणतो, आता तुमचं जेवण झालं नसेल तर तुमच्याबरोबर मी सुद्धा जेवायला बसू का? तेव्हा ते म्हणतात, तुम्ही आमच्याजवळ बसणार म्हणजे तुमचं खाणं पिणं तर थोडं वेगळं असेल ना? तेव्हा तो म्हणतो, नाही आई, मी साधा सुद्धा माणूस आहे, डाळ भात आमटी हेच सगळं तर मी खातो आणि तुमच्या बरोबर खाल्लं तर मला जास्त चांगलं वाटेल. खरं म्हटलं तर त्या दिवशी मी तुमच्या हातचं खाल्लं ना, तेव्हा जाऊन मला माझं लहानपण आठवलं, म्हणून असं वाटलं की पुन्हा एकदा तुमच्या हातचं खावं, म्हणून मग मी आग्रहच करतोय, चालेल का? तेव्हा लगेच शालू एक टिफिन काढते आणि म्हणते, हे आमच्या इकडेचा एक पदार्थ आहे, तुम्ही टेस्ट करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा पिंकी म्हणायला लागते, तिला प्रश्न विचारायचं नाही, तिच्याबरोबर आरामात खायचं, कारण की ती खाण्यापिण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट आहे. सगळे हे बघून खूप खुश झालेले असतात आणि पिंकी म्हणायला लागते, चला चला आता आपण जेवूया. सगळे आग्रहाने जेवायला लागतात आणि आर के म्हणायला लागतो, आता तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकायचं आणि मनसोक्त जेवायचं. थोड्या वेळा त्यानंतर आर के त्यांना बाय करायला येतो. तेव्हा तो म्हणतो, आता मोहिनीचे शॉट सुरू आहेत ना, तुम्ही डिनरपर्यंत थांबले असते तर जास्त चांगलं झालं असतं. तेव्हा कार्तिकी पटकन हो बोलते, पण बाकी सगळे म्हणायला लागतात, नाही नाही, आमचं थोडं काम आहे, लग्नाची तयारी करायची आहे ना. तेव्हा ते म्हणतात, अच्छा बरोबर आहे, मी ऐकलं की तुमचं आता 25वी ॲनिव्हर्सरी करायची आहे, त्यामध्ये तुम्ही लग्न करणार आहात ना, मग कोर्ट मॅरेज की डायरेक्टली थाटामाटात लग्न करायचं आहे, काय प्लॅनिंग तरी काय आहे? तेव्हा ते विचारतात, तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा काय कळल्या? तेव्हा आर के सांगतो, हे सगळं मला मोहिनीने सांगितलं, आमचं बोलणं झालं तेव्हा मला कळलं, पण या सगळ्यामध्ये तुम्ही मला हे आमंत्रण देणार ना? हे ऐकून सगळे खूप खुश झालेले असतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत आर के इकडे मोहिनी बरोबर एन्जॉय करत असतो. तेव्हा तो म्हणतो, मोहिनी, तुझी मैत्री मिळवली, तुझा विश्वास मिळवला, तुला जे काही करवायचं होतं ना, ते मी माझ्या ऐश्वर्यावरती पूर्णपणे करून घेतलं आहे, पण तू काळजी करू नको, आता तुझा विश्वासघात कसा आणि कुठे करायचा हे सुद्धा मीच ठरवणार आहे, तू बघ आता मी काय काय करतो. इथे हा एपिसोड संपतो. आता खरंच आर के मोहिनीचा विश्वासघात करेल का? तुम्हाला काय वाटतं ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.